फाइट करतो आहे झेनिथ मॉर्निंग बॉईज. सलामीला ओपन साठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. भावेश सावंत, लवजी के फौजी और उनके साथ आर्यन महाबदीचे काटरंग संघाकडून बिलॉंग करतोय. आपण बघतोय स्क्वॉड मध्ये बरेचसे खेळाडू आहेत. आमचे सोलंकी यावेळेस मात्र फटका चांगला आहे. वन बाउंस सीमा पार होतोय. सुरुवात दमदार केली आहे. पहिल्या चेंडूवरती आला आहे वन बाउंस चौकार. मध्ये करतो साहेब. जरूर जरूर तुमच्या मताची सहमत आहे. या टीमचा आता हिस्सा बनलाय. त्या टीमसाठी संघर्ष करावा लागेल. अस्तित्वाची लढाई सर त्याला लढावी लागेल. कारण संघात जरी जबाबदारी दिली आहे तर जबाबदारीपूर्वक खेळ आता करावा लागेल. धाव संख्या आहे ती टोटल 4. 4 धावा धावफलकावरती आहेत. यस 4 धावा धावपटलावरती बघायला मिळतील. सुरुवात चांगली केली आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती यस त्यावेळेस सिंगल मिळेल भावेशला. नॉन स्ट्राईक एंडला आर्यन माबदी होते. आर्यन माबदी जो आता स्ट्राईक एंड वरती आलाय. सुरुवात चांगली करावी लागेल. धाव संख्या आहे ती 5. बॉलर्स नेम अजय लोते. अजय लोते ज्याने मागच्या मॅच मध्ये काही कमालीची गोलंदाजी केली आहे. पाच धावा झाल्यात. एक चौकार एक सिंगल जोडली मॉर्निंग बॉईज झेनिथ ग्रुपच्या या स्कोर कार्ड वरती. हा फटका देखील दमदार आहे. आर्यन माबदीच्या बॅट मधना हा मिड विकेटला क्लिअर होतो आहे आणि येतो एक दमदार फटका. षटकार डीजे. तिसरे पंच आमचे संजयजी म्हात्रे यांना विनंती आहे की आपण तुषारजी धुमाल यांच्याशी संपर्क करा. धावफलकावरती धावा आहेत त्या 11 धावा. 11 धावा धावफलकावरती आहेत. आर्यन माबदीचा हात तडाखा लगावलाय. चेंडूला फेकून दिलाय. लगातारचा हा दुसरा षटकार. जाईल. दिलदार व्यक्तिमत्व आहेत. यावेळेस करायचा होता शरीरापासून बराचसा लांब राहिलेला चेंडू इथे डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता. नशिबानं साथ दिली आर्यन माबदीला जे आता निर्धाव चेंडू खेळलाय. वैयक्तिक 12 धावसंख्येवरती खेळतोय. आमचे सचिनजी माबदी देखील बघा मॅचला एन्जॉय करतात. आपल्या बघा म्हणतायत शांत पद्धतीने खेळ सुरू आहे. हे बक्षीस कंटिन्यू असेल. यावेळेस फटका चांगला आहे. शतक चेंडू पर्यंत पोहोचणार. तत्पूर्वी चेंडू स्क्वेअर लेग सीमा पार होतोय. आर्यन माबदीच्या बॅट मधून आलेला हा पुनश्च एकदा दमदार चौकार. फलंदाज आर्यन माबदी आणि त्याच्या बरोबरीने भावेश सावंत. एक आग एक तुफान अशी फलंदाजी सुरू आहे. धाव संख्या आहे 21. तो चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. 21 धावा आहे. षटक पहिलं पाहिलं आपण अजयचं. दुसरा गोलंदाज स्वतः या संघाचा कॅप्टन कुल आणि या संघाचा मास्टर माइंड कल्पेश जाधव. दुसरा गोलंदाज. 21 धावा आहेत. कल्पेशला आता ओळखावं लागेल. पहिल्या षटकामध्ये फार धावा खर्च केल्यात. धावांच्या ब्रेकला आता गती जी कमी करावी लागेल. धावा
आता कमी खर्च करावे लागतील या षटकामध्ये, पण इथून जर का धावांचा आकडा वाढला तर मी तर म्हणेन मॉर्निंग बॉईज टीमला एक पोषक धावा असते आता, कारण 21 धावा आतापर्यंत आल्यात. अजून 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज कल्पेश जाधव यावेळेसचा चेंडू रिवर्स माध्यम, दुधारी तलवार सीधी उंगली से किया आ रहा है. उंगली टेढ़ी क्यों कर रहे हो ये दोस्तों, ये सवाल है. अगदी रिवर्स माध्यम होतं, इथून बॅटला आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची इथे सांगता बघायला मिळाली. 21 धावा धावफलकामध्ये कल्पेश जाधव पहिला चेंडू निघालाय तो निर्धाव. यावेळेसचा चेंडू स्टिअर करायचा होता, लटकले त्या चेंडूवरती. बॅक टू द बॉलर खेळलेत. पहिला धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या मॉर्निंग बॉईज टीमला. भावेश सावंत बॅक टू द आउट्स. कारण प्रीमियर लीग म्हटलं की एका गावातून एक खेळाडू उचलावा लागतो. त्यानंतर 11चा स्क्वॉड तुम्हाला मित्रांनो तयार करावा लागतो. रतन केदारींची खेळ आम्हाला बघायचं आहे, जे नंदनपडा ग्राउंडवरती त्यांचा खेळ आम्ही बघितला. 40+ ची मॅच. आम्हाला देखील जायचं नाईट मॅचला, जी 40+ ची स्पर्धा सुरू आहे. काल रात्री आम्ही तिथे कम्प्लीट केली एक रात्र, तिसऱ्या रात्रीमध्ये. आज देखील तिथे 40+ ची स्पर्धा आहे. डे नाईटची शृंखला आहे ती, ही देखील चांगली स्पर्धा आहे. धावत संख्या आहे 21. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. स्कॅन्डू स्क्वेअर सीमा पार होतो आहे, आलाय हा जबरदस्त असा चौकार. आकडा वाढेल. 25 धावा धावफलकावरती 25. कल्पेश जाधवच्या विरोधात हे फटकेबाजी सुरू आहे आणि एका मोठ्या गोलंदाजाच्या विरोधात हे फटकेबाजी करतोय साहिल जाधवचं हे आक्रमण बघायला मिळतोय. एक सिंगल मिळेल साहिलला. मॉर्निंग बॉईज संघ पुढे वाटचाल करेल, 26 वरती पोहोचेल. टोटल पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धाचा खेळ सुरू झालाय, कारण बॅटिंग करणारी टीम आता संघर्ष करते. जिथे शिव 11 संघाने टॉस जिंकला होता, एक निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला की गोलंदाजी त्या ठिकाणी केली जाईल. आक्रमक शैलीचे चेंडू त्या ठिकाणी टाकले जातील, परंतु तशा प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये, कारण प्रति हल्ले इथे सुरू झालेत. आणि हा देखील फटका चांगला होता. 1/0 पकड केली आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, कारण चेंडूला अडवलंय. एक सिंगल जरूर मिळेल. एका सिंगलच्या मदतीने 27 धावा 27 स्कोर कार्डवरती आल्यात. मॉर्निंग बॉईज संघ आता संघर्ष सुरू आहे, प्रयत्न सुरू आहेत एक चांगल्या टोटलपर्यंत पोहोचण्याचा. यावेळेस हा चेंडू स्टिअर करायचा होता. अविस्ट्राइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. अगदी शरीराच्या नजदीकने निघालेला चेंडू निर्धाव बघायला मिळाला. तब्बल 2 षटकांचा खेळ संपलाय. कल्पेश जाधव षटक संपलं. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 27. 27 धावा 27 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 21. या ओव्हर्समध्ये धावा आल्या फक्त 6. हे षटक खऱ्या हाताने बघितलं तर निर्णायक राहिलं, कारण जिथे धावांच्या गतीचा आलेख बंदावला गेला, धावा कमी खर्च केल्या, कारण पहिल्या षटकामध्ये धावा जास्त होत्या. तिथून कल्पेश जाधवने आपलं आक्रमक रूप धारण केलं आणि मी तर म्हणेन धावा वाचवण्यामध्ये त्या षटकामध्ये त्याला यश आलं. फक्त 6 धावा त्या षटकामध्ये आल्या. 27 वरती टोटल पोहोचली आहे. बॉलर्स नेम प्रसाद भोईर. प्रसाद भोईर. कल्पेश जाधवनंतर नंबर येतो प्रसाद भोईरचा. हा एक देखील कसलेला खेळाडू आहे. खालापूर प्रीमियर लीग सारखी एक मोठी नामांकित स्पर्धा खेळलाय. बराचसा अनुभव आहे आणि बरीचशी मैदानं वरती चांगल्या प्रकारचा खेळ त्याने आतापर्यंत केला आहे. त्याच्या विरोधात मात्र हा फटका खेचला होता. एक सिंगल जोडली जाईल. भावेश सावंतला मिळेल एक सिंगल. एक सिंगलच्या मदतीने 28 वरती पोहोचेल तो बॅटिंग करणारा मॉर्निंग बॉईज संघ. झेनिथ मॉर्निंग बॉईज संघ 28 वरती पोहोचलाय.
सुरुवात करतोय. एक सिंगलच्या मदतीने जरूर मात्र पुढे वाटचाल केली आहे. टप्प्याचा चेंडू होता. बाटला चेंडू व्यवस्थित त्या अगदी घेताना याला बॅट वरती अचूक टायमिंग नाही शोधलं इथे, पण एक सिंगल रोखू शकत नाहीये. 29 वरती पोहोचेल. प्रथम बॅटिंग करणारा संघ 29 वरती पोहोचला आहे. सुरुवात जरूर मात्र केली होती पहिल्या षटकामध्ये, कारण तब्बल 21 धावा होत्या. त्यानंतर आपण बघितलं तर शिव 11 संघाने आता कमबॅक करायला सुरुवात केली आहे. यावेळेस प्रसाद भोईच्या विरोधात मात्र फटका. स्क्वेअर लेग एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय. भावेश सावंतच्या बॅट मधून आलाय हा फटका. आर्यन मी आर्यन माबदीचे वडील आहेत ना त्यांच्याकडनं बघतोय की त्यांचं लक्ष आहे. हा जरूर या आर्यन माबदीच्या बॅट मधून आला फटका. षटकार. धावसंख्या झाली 35. 35 धावा. 35 धावा. आर्यन माबदी या मॅच मध्ये शिरकाव करतोय. इथून देखील फटका चांगला आहे. कार्पेट लेवल चेंडू खेळून काढायचं होतं. गती फार होती या चेंडूला. आर्यन माबदीच्या बॅट मध्ये निघाला. षटकारानंतरचा हा एक दमदार फटका. चौकार. हा चेंडू मात्र चकमा दिला, कारण इथे कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. इथे आर्यन माबदी आता चकतोय पूर्णपणे. आतापर्यंत 9 चेंडू खेळलाय. वैयक्तिक 28 धावसंख्येचं योगदान दिलंय. म्हणजे सुरुवात चांगली केली आहे त्या आर्यन माबदीने. भावेश सावंत लवकर स्वस्तामध्ये परतला, परंतु आर्यन माबदीने केलेलं काम आणि त्यांनी घेतली जबाबदारी आता या खेळपट्टीवरती. यावेळेस अजून एक तडाखा. स्क्वेअर लेग एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून चाललाय. आर्यन माबदीच्या बॅट मधला आता अजून एक फटका आलाय. षटकार. कोणी बी असू दे, किती बादशाह, आर्यन माबदी थांबणार नाहीये. त्याचे हे जलवे आणि त्याचा हा दरारा आता कायम ठेवतोय. धावसंख्या आहेत 45. 45 हा आकडा स्कोर कार्ड वरती आहे. बघा आता सचिन शेठ माबदी आता खिशात हात घालतील. नोटांचा बंडल त्यांच्या आता असेल 500-500च्या करकरीत, कारण आपला सुपुत्र असं काही काम करतोय की आता सर्वांच्या नजरा आर्यन माबदीकडे लागल्यात. स्मित असं त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. पित्र व्हावा असा पुत्रा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असं हे काम आता आर्यन माबदी करतोय. धावसंख्या होतीये टोटल 45 धावा. षटक क्रमांक अंतिम आणि शेवटचं. रोहन पहिला चेंडू. फुलटॉस होता. बॅट वरती व्यवस्थितरित्या कनेक्ट झाला. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने 46-46 46 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. सुरुवात चांगली झाली आहे. मी तर म्हणेन पहिला सत्र आहे, पूर्वार्धाचा खेळ सुरू झालाय. इथून चांगल्या टोटल पर्यंत वाटचाल करतोय मी तर म्हणेन झेनिथ मॉर्निंग बॉईज संघ. यस 46 धावा आहेत. 46. यावेळेस फिरून मारायचा प्रयत्न होता आर्यन माबदीचा. सगळ्यांकडे नजरा होत्या. पंचांनी सांगितलं की हा चेंडू खराब आहे, अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. धाव फलकावरती वाढ होईल. 47. 47 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. खराब सुरुवात केली आहे, कारण सुरुवात चांगली झाली आहे ती आर्यन माबदीची. 47 धावा झाल्यात. एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल. हा पंचांनी रिव्ह्यू मागितलाय तिसऱ्या पंचाकडे. यस चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे.
अंकेश सर ओके. यस वाईट साठी आर्मी असेल मॉलिंग. वाईट चेंडू. धावसंख्येत वाढ 47-47 धावा स्कोर कार्डवरती. एक का आता एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल गोलंदाज रोहनला. आर्यन मापदीची ही आग ओकणारी फलंदाजी मैदानावरती बघायला मिळते. 47 धावा स्कोर कार्डवरती. गोलंदाज तयार रोहन. यावेळेस आर्यन मापदीचा फटका जरूर मात्र घेऊन गेला. एक सिंगल जोडली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न इथे होत नाहीये. जितके आर्यन मापदीकडे स्ट्राईक असेल ना तितकी फार चांगली आहे. का आर्यन मापदीच्या बॅटमधून धावा येत आहेत. मोठे मोठे फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. सोलंकी सर शांत बसलेत. हितेश सोलंकी शांत मजा घेत आहेत. स्क्वॉड मध्ये आपल्या 48 धावा झाल्यात. यावेळेस हुक केलाय. साहिल जाधवच्या पाठमधून निघाला. स्कल सीमा पार होतोय. साहिल जाधवचा हा तडाखा षटकार डीजे. हे मार्केट आता कमवलंय आणि असं काही मार्केट आता हे गाजवायला सुरुवात केली आहे. ते आर्यन मापदी आणि त्याच्या बरोबरीने साहिल जाधव. धावस संख्या होती 54 धावा. साहिल जाधवचा अजून एक तडाखा आला. शेवटच्या मोमेंटमला चेंडूला अडवलाय. एक सिंगल मिळेल. आता स्ट्राईक वरती असेल. 2 धावा. इथे सिंगलला केलं डबल मध्ये कन्व्हर्सेशन. 2 धावा जोडल्या. या 2 धावा संख्येच्या बरोबरीने 56 वरती पोहोचेल. 56 56 धावा. अब तक 56 धावा स्कोर कार्ड वरती. सुरुवात चांगली केली आहे. पूर्वार्धाचा खेळ सुरू झालाय. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. अंतिम आणि शेवटच्या ओव्हर्स मधले. यावेळेस साहिल जाधवचं हे आक्रमण फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध मारला आहे. हा जबरदस्त असा ब्रँडेड षटकार. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे बाळा सालुंके सर. इथे शेवटच्या एक चेंडूवरती धावा किती येतील, किती धावसंख्येचा आकडा या स्कोर कार्डवरती जोडला जाईल हे शेवटच्या चेंडूवरती गणित स्पष्ट होईल. यावेळेसचा हा चेंडू करायचा स्लो वन केलाय. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस बघायला मिळाला. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 24 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय आणि मॉर्निंग बॉईज टीमने धावा बनवल्या गेल्या 62. येणारे 24 चेंडू आणि गरज आहे ती 63 या धावसंख्येची. कॉम्बॉक्स मध्ये थोडासा बदल करेल. ऐकूया एक मराठीचा आवाज आकाश देशमुख सरांसोबत जोडलं जाईल. परंतु ऐकूया गेली कित्येक वर्ष ज्यानं या क्षेत्रामध्ये नाव कमवलंय ते साठे डीजे कडे जाऊया. ऐकूया संगीत. टॉस कडे देखील आपण वळतोय. पुढच्या मॅचचा टॉस देखील त्या ठिकाणी होईल. विरेश्वर सिंह 11 त्याला फाईट करेल. त्याला अपोजिट टीम असेल दुसरी यशवंत इंटरप्राइजेस. या टीमच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण जाऊया टॉस बॉक्स वरती. पण ऐकूया साठे डीजे.
आजच्या दिवसामधला पाहिलं तर सांघिक कोट्यामध्ये सर्वोत्कृष्ट धावसंख्या 62 ठरले. 63 धावा करायच्या तरी 63 धावा केल्या जातील का? या 63 धावा जमवण्यासाठी सलामीला 2 फलंदाज मैदानात जाताना आपण पाहू शकतो. कल्पित जाधव प्रामुख्याने पाहिलं तर शेकिन चिंचोली संघासाठी खेळताना खेळाडू पण पाहतोय आणि त्याच्या साथीला जरूर असणार ते म्हणजे प्रसाद बोईर. 2 फलंदाज कल्पेशवर बरीचशी धुरा असणार आहे कारण कल्पेशला आता इथे या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. 63 म्हटलं तर या मैदानामधील सर्वोत्कृष्ट धावसंख्या होऊ शकते चेस करताना, पण त्या जमवल्या जातील का की या वाचवल्या जातील? गोलंदाजी सुद्धा तेवढी चांगली करावी लागेल. वाऱ्याचा प्रचंड ओघ आपण पाहतोय आता या मैदानामध्ये. हे भव्य दिव्य मैदान पंत पाटणकर क्रीडा संकुलचं मैदान पाहतोय. टॉससाठी आपण इथं आमंत्रित केलंय 2 टीमला. डेबू असेल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सुबोध भोसले. टॉस करायचं मी विनंती करतो तुषार धुमाल यांना की आपण टॉस करून घ्यायचं आहे. सन्माननीय योगीजी खेडेकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊयात. सन्माननीय योगीजी खेडेकर यांनी आपल्याला पाहिलं तर आज या संपूर्ण टुर्नामेंटसाठी जे लागणारे सन्मान चिन्ह आहेत ते सन्मान चिन्ह कैलासवासी सुरेश रामजी खेडेकर यांच्या स्मरणार्थ सन्मान चिन्ह आपल्याला प्रोव्हाइड केले. त्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. एक चांगलं असं व्यक्तिमत्व ज्यांनी पाहिलं तर या टुर्नामेंटला सक्सेसफुल करण्यामध्ये तुषार धुमाल आणि खोपोली टेनिस क्रिकेटच्या या सर्व खेळाडूंना एक चांगला असा हातभार लावला असे आमचे पाहिलं तर योगीजी खेडेकर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. डेबू असले डेबूच्या ऑपोजिट पाहिलं तर सुबोध. डेबू म्हटले पाहिलं तर बराच वर्ष क्रिकेटचा अनुभव आहे आणि सुबोध भोसले यंग टॅलेंट आणि यंग कॅप्टन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. यशवंत एंटरप्राइजेस आणि ऑपोजिटला जर आपण पाहिलं तर टीम असेल वीरेश्वर CI11 सहकार नगर. चला या मॅचकडे आपल्या सर्वांचं लक्ष असू दे कारण की गरज आहे 63 धावेची. बॅटिंगसाठी 2 सलामीचे फलंदाज कल्पेश जाधव मागच्या मॅचचा हिरो आणि त्यांच्या सोबत पाहिलं तर प्रसाद बोईर. वारंवार चिंचोली संघाकडून खेळताना आपण त्यांना पाहिले परंतु आज या शिव 11 संघासाठी खेळावं लागेल, करून दाखवावं लागेल. मागच्या मॅचमध्ये तुम्ही जिंकला होतात परंतु येणारा प्रत्येक मॅच हे नवीन असतं. येणारा प्रत्येक बॉल काहीतरी तुमच्यासाठी एक नवीन तयार करून घेत असतं. या मॅचमध्ये काय होतंय? गोलंदाजी मार्कवर छोट्या. पहिलाच बॉल कल्पेशचा हॅमर शॉट. हा बॉल थांबणार नाहीये. बॉल गेला आउट ऑफ द पार्क. पंचांचा इशारा. बिग 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 षटकार. कल्पेशने पहिल्याच बॉलला षटकाराच्या बाहेर फेकलं. 63 धावांचं खूप मोठं आव्हान. निकेश गायकवाड गोलंदाजी मार्कवर. दुसराही बॉल खूप उंच उंच आणि तेवढाच लांबी सुद्धा मिळवतोय कल्पेशच्या बॅट मधून. त्याचा दरारा दाखवणारा दुसरा बॅक टू बॅक षटकार. आणि भावेश सावंत यांनी थोडीशी इथे चुकी केली. जिथे भावेश सावंत ओपनिंगची गोलंदाजी करत होते, सलामीला गोलंदाजी येत होते, भावेश सारखा अनुभवी गोलंदाज असता तर नक्कीच इथे विकेट जाण्याची शक्यता सुद्धा वाढली असते. तो आता इथे निकेश एक चांगला गोलंदाज जरूर आहे. डावखुरा गोलंदाज नेहमी आपण त्याला पाहिलं तर वासरंग संघाकडून बऱ्याचदा चांगली गोलंदाजी करताना पाहिलंय. या मैदानामध्ये सुद्धा खोपोली प्रीमियर लीगच्या मागच्या काही हंगामामध्ये चांगली गोलंदाजी केली परंतु आता त्याच्या समोर पाहिलं तर एक धाकड फलंदाज बायकरमॅन कल्पेश जाधव बॅक टू बॅक 2 षटकार मारतो. हॅट्रिक षटकाराची संधी. आता पाहिलं तर अचूक टप्पा टाकला. नियंत्रणामध्ये गोलंदाजी. बॉल कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावतो. साहिलच्या हातामध्ये बॉल जाऊन जसा विसावला थोडा सुटकेचा निश्वास टाकला असेल कॅप्टन आर्यन महाब्दीने आणि त्याच्यासोबत पाहिलं तर गोलंदाज निकेशने. आमच्या साथीला जर पाहिलं तर साथी स्कोरर दळवी साहेब आहेत आणि यांनी सुद्धा पाहिलं तर मागील बरेच वर्ष या खोपोली प्रीमियर लीगमध्ये आपलं मोलाचं योगदान दिले. यावर्षी सुद्धा 7व्या हंगामामध्ये सुद्धा पाहिलं तर तेवढ्याच चांगली काम इथे करत आहेत. त्यांचं सुद्धा नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतो. प्रत्येकाने या टुर्नामेंट सक्सेसफुल करण्यामध्ये एक विडा उचललाय. इथे सुद्धा षडम पूल बॉल चाललाय सीमारेषे बाहेर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येतो. या ओव्हर मधला येतोय तिसरा बिग 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 षटकार.
जरा या पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 4 बॉलचा अद्याप खेळ झाला आणि कल्पेश जाधव एक हार्ड हिटर खेळाडू त्याने ऑन साईडला फटके खेचले 3 षटकार जरूर मारले 3 षटकाराच्या मदतीने टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या फक्त षटकाराची भाषा बोलताना 18 झाली आहे 63चं मोठं आव्हान आहे आणि यावेळेस पाहिलं तर आपण भावेश सावंत स्वतः पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये न येता भावेश सावंत पाहिलं तर स्वतः गोलंदाजी मार्कवर न येता त्यांनी निकेश गायकवाड एक डावखुरा गोलंदाज असं वाटलं होतं कल्पेश जाधव या डावखुरा गोलंदाज समोर थोडेसे थांबतील थोडेसे फसले जातील परंतु तसं नाही आहे कल्पेश जाधव कोणत्याही क्षणी कोणत्याही गोलंदाजाला खेळण्यासाठी नेहमी सक्षम असतात आणि आता तशीच बॅटिंग करतात यानंतर काय झालं शेवटी कमबॅक करून दाखवलं विकेट मिळवतोय छोट्या निकेश गायकवाड याने एक मोठा फलंदाज बाद करताना आपण या मैदानामध्ये पाहतोय बॅक टू पवेलियन येताना कल्पेश जाधवची विकेट जाते एक मोठा हादरा अंकेश तांबडे सर आणि त्यांच्यासोबत पाहिलं तर म्हात्रे सर सुद्धा आहेत म्हणजे BSA पॅनलमध्ये पाहिलं तर अजून बरेचसे असे आमचे पंच जोडले जात आहेत तर त्याचसोबत जर आपण पाहिलं प्रामुख्याने आज या टुर्नामेंटसाठी लागणारे सन्मान चिन्ह ते योगीजी खेडेकर साहेबांनी इथे पुरवलेत कैलासवासी सुरेश रामजी खेडेकरांच्या स्मरणार्थ त्याचबरोबर जर 1 नंबर आणि 2 नंबरची ट्रॉफी जी मोठी ट्रॉफी दिसतात त्या समीरजी दत्तात्रय मसूरकर यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलं इथे फटका फसला मिस टाइम फटका बॉल हवेत निकेश यांनी झेल पकडलाय स्वतःच्या गोलंदाजीवर मिळालेली विकेट बॅक टू बॅक दुसरा विकेट या मैदानामध्ये चांगली गोलंदाजी 3 षटकार जरूर आले त्यानंतर लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे हादरे देताना निकेश गायकवाड छोट्या तोपर्यंत गोलंदाजाचं काही खरं नाही परंतु त्यानंतर या वासरंगच्या गोलंदाजाने दाखवून दिलं की का मला गोलंदाजीसाठी नक्कीच सलामीला गोलंदाजी दिली होती का कर्णधाराने माझ्यावर विश्वास टाकला होता त्या विश्वासाला सार्थ ठरताना 18 धावा जरूर गेल्या परंतु कल्पेश जाधव सारखा एक महत्त्वाचा या मॅचमधला एक निर्णायक खेळाडू ठरला असता त्याला बाद करण्यामध्ये ते यशस्वी ठरला तो म्हणजे छोट्या हॅलो आणि नक्कीच आकाश आपण जर पाहिलं तर समीरजी मसूरकर साहेब यांचं इथं आगमन झालं आहे ज्यांनी या स्पर्धेला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी दिली आहे इथे मात्र गोलंदाज एक अवांतर चेंडू टाकतोय भावेश सावंत तर मी तुषार धुमाळ यांना विनंती करतो या स्पर्धेचे आयोजक आणि संयोजक त्यांनी समीरजी मसूरकर यांचं या व्यासपीठावर स्वागत करावं समीरजी मसूरकर साहेब यांचं स्वागत केलं जातं या व्यासपीठावर खोपोली प्रीमियर लीग 2025चा हा थरार ज्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकांच्या आकर्षक ट्रॉफीज ज्यांनी दिल्यात आणि त्यांची स्पर्धा म्हटली की संपूर्ण रायगडचं महाराष्ट्राचं लक्ष लागून राहतं गेल्या वर्षी ही स्पर्धा 22,000 पारितोषिकाच्या आयवा कॅचसाठी प्रसिद्ध झाली यंदा कदाचित 50,000 आयवा कॅचला ते देतील असा अंदाज आहे आमचा 5 लाखाची स्पर्धा असू शकते समीरजी मसूरकर माजी नगराध्यक्ष ट्रॉफी व्हाईट बॉल आहे वीरेश्वर मित्रमंडळ वरची खोपोली आणि समीरजी मसूरकर आयोजित माजी नगराध्यक्ष ट्रॉफी 2025 त्याच दिमाखात त्याच जोशात आणि त्याच जल्लोषात याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल कदाचित नेहमीच ठरलेली तारीख असते 28, 29 आणि 30 एप्रिल
तर नक्कीच खूप चांगली टुर्नामेंट या मैदानामध्ये दरवर्षी आपण रंगताना पाहतो आणि यावर्षी सुद्धा तो थरार आपल्याला पाहायला भेटेल. आणि या संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये एक असं मैदान आहे, या मैदानामध्ये पाहिलं तर ऑल इंडियन ओपन खेळणारे खेळाडू आणि नक्कीच टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं या परिसरातील टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप गेली कित्येक वर्ष, 15 वर्ष झाली ना समीरजी? नाही, 14 वर्ष झाली, 15 वर्ष माझं रिटायरमेंटचं आहे. तर बघूया तर विकेट गेल्यानंतर बॅटर कशा प्रकारे बॅटिंग आता विक्रांत पाटील त्याच्या बॅट मधून जबरदस्त विक्रांत. सीमारेषा बाहेर 6 धाबा. ज्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा त्याला 550 करता येतात, आता त्याने 106 करून दाखवलं एका चेंडूवर षटकार. सर आता विक्रांत पाटील पाहिलं तर या यंदाच्या हंगामामध्ये जसं पाहिलं तर 2025चा हंगाम चालू झाला, विक्रांत पाटील यांची बॅटिंग आणि त्यांच्याबरोबर त्यांची टीमसुद्धा फॉर्ममध्ये आली आणि विक्रांत पाटीलने हा खेचलेला फटका गेला सीमारेषा बाहेर. परंतु विक्रांत पाटीलला अजूनही मॅच विनर बनावं लागेल. सुरुवातीला आपण 6 बॉल 7 षटकार मारल्यानंतर सुद्धा आणि विक्रांत एक मला तर धाव वाटतं अजून एक महत्त्वाची आहे. षटकार आणेल या षटकामध्ये, कारण भावेश सावंत आणि विक्रांत एकाच संघातील खेळाडू आहेत. एक गोलंदाजी भावेश सावंत काय करू शकतो हे विक्रांत याला माहीत आहे, प्रॅक्टिसमध्ये दोघे एकत्र असतात, त्यामुळे विक्रांतला याचा फायदा होईल. त्याने 2 चेंडूवर सलग एक षटकार आणि एक चौकार मारून 10 धावा खरं तर आपल्या संघासाठी जोडल्या आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 30. हा खरोखरच ज्या रिक्षावाल्याने यांना ऋषी महाडिक जे पदाधिकारी आहेत रिक्षा चालक मालक संघटना खोपोलीचे, त्यांनी खरं तर रिक्षा घेऊन क्रीजपर्यंत सोडलं होतं या शिव 11ला. तर 30 धावा त्या पहिल्या त्या धावफलकावर झाल्यात आणि चांगले बॅटिंग आता आपण इथे एक स्टायलिश बॅटिंग करताना पाहतोय. हा बॉलही खूप चांगला फटका केसला, गॅप सिलेक्शन होतं आणि इथं पेसचा चांगला असा पुरेपूर वापर भावेशचे केला आणि बॉलला पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर. 34 धावा संख्या झाली आहे. डीज आहे. आता इथे पाहिलं तर वन साइड हिरो बनायची संधी इथे पाहिलं तर विक्रांत पाटीलला सुद्धा असणार आहे. तर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला प्रथम क्रमांकाची आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी समीरजी मसूरकर साहेब यांनी दिली आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर पिण्याच्या पाण्याची सोय सुनील चव्हाण मैदानामध्ये आपण जाताना पाहतोय. या सुनील चव्हाण यांचा जरा प्रामुख्याने विचार केला तर यांनी नुकतंच आता खोपोली खोपोलीमधून पाहिलं तर ज्या व्यवसाय क्षेत्रामधील जेवढे खेळाडू होते त्यांची टुर्नामेंट होती. उद्या खेळणारा जो संघ आहे YRK 11 या सर पाहिलं तर समीरजी दत्तात्रय मसूरकर पाहिलं तर हे सुद्धा या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा 3 षटकार लगातार मारले तर 5,000चं कॅश प्राईज इथे घोषित केलंय. त्याचबरोबर बरेचसे पारितोषिक ते आईवा कॅच पकडणाऱ्या खेळाडूंना सुद्धा लावत असतात. इथे फटका आलाय सुनीलच्या बॅट मधून, हा बॉल चाललाय सीमारेषा बाहेर, मिळतील धावासा, येतोय बिग षटकार.
का फसलाय, बॉल हवेत आहे, यष्टिरक्षक आलाय, पकडला जाईल, संपला या फलंदाजाचा खेळ, विकेट. फलंदाज बॅक टू द डगआउट. रोहन पुरी खालचे खोपोली संघाकडून वारंवार क्रिकेट खेळताना याला आपण पाहिलंय. परंतु या मैदानामध्ये आता 7 बॉल गरज असेल 16 धावेची. 2 बॅटर मैदानामध्ये आहेत, रोहन पुरी आणि साथीला सुनील चव्हाण. सुनील चव्हाणाने एक षटकार मारलाय आणि रोहन पुरी यांच्याकडे तेवढी ताकद आहे, त्यांच्याकडे तेवढा बॅटिंगचा क्लास आहे. परंतु या इथे आर्यन महाबदी विरुद्ध दाखवावा लागेल. खूप चांगली गोलंदाजी आर्यनने केली आहे. 2 वाईड गेल्या होत्या, त्यानंतर पाहिलं तर एक षटकार जरूर आला, तरी अद्याप पाहिलं तर 10 धावा खर्च करत एक विकेट सुद्धा मिळवली आहे. बघा, सुनील चव्हाणला सुजित पवार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचे कॅश प्राईज, म्हणजे कॅश प्राईजमध्ये वाढ लागली. परंतु आता सुनीलला बॅटिंग करावी लागेल. रोहन पुरी बॉल पाहिलं तर बराचसा बाहेर, यांच्या रीचमधून बाहेर होता. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा. व्हाईट बॉलच्या मध्ये टीमच्या टोटलमध्ये 1 धावेने वाढ. आता इथे इक्वेशन चेंज होत आहे. 7 बॉल 15ची गरज. कंपल्सरी चेसिंगचा हा निर्णय इथे या संपूर्ण स्पर्धेमध्ये असेल. बॅटची एज लागली आहे, बागे कीपरकडे झेल घेण्याची संधी, परंतु ही संधी हुकले. पंचाचा इशारा, डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या मध्ये टीमच्या टोटलमध्ये 48 धावा संख्या. आता गरज असेल 6 बॉल 15 धावेची. या मॅचमध्ये जिंकायची तर 6 बॉल 15 आणि बॅटिंग स्ट्राईक एंडवर सुनील चव्हाण, ज्यासाठी पाहिलं तर बराच बक्षीस लावला गेलाय. तो इथे धावा जमवणार का, की इथे गोलंदाजी येणारा गोलंदाज या धावा वाचवेल? हितेश बहुतेक गोलंदाजी मार्कवर असेल, ज्याने बऱ्याचदा अशा धावा वाचवल्यात. मग त्याने कधी कधी 10च्या खाली धावा असणाऱ्या सुद्धा धावा वाचवल्या, डिफेन्स केल्यात. पण तो सुनीलच्या समोर कशा प्रकारे गोलंदाजी करणार? नुकतंच पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुनीलला मॅन ऑफ द सिरीजची सायकल सुद्धा मिळाली होती. आणि त्याचा इथे पाहिलं तर जो अनुभव आहे क्रिकेटमधला, तो क्रिकेटमधला अनुभव बॅटिंगमध्ये दाखवून देईल का? 6 बॉल 15 धावा जमवणार का सुनील? बॅटिंग स्ट्राईक एंडला सुनील असेल शिव 11 संघाकडून, तर गोलंदाजी मार्कवर मॉर्निंग बॉयज संघाकडून असणार गोलंदाज हितेश सोलंकी. सकाळी सांगितलं की आपल्या काकासारखा हा होऊ शकतो का, परंतु इथे प्रयत्न करावे लागेल. जे पाहिलं तर संजय सोलंकीने एवढ्या वर्षामध्ये कमावलं ते पुढे न्यायचं असेल तर हितेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल, खूप चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या रीच मधून बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बेधडक फटका. असं वाटलं अंडरआर्म मध्ये क्रिकेटमध्ये जसा चौकार मारला जातो तसाच चौकार या मैदानामध्ये मारताना आपण सुनील चव्हाणला पाहतोय. एक चांगला असा फटका, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अकरा धावेची अजून गरज. 5 बॉल 11 धावेची. हितेश गोलंदाजी मार्कवर आहे. हितेशला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर सुनील, सुनीलच्या बाट मधून बॉल बराच काल हवेत, जज घेण्याची संधी आणि हा बॉल चाललाय सीमा रेषा बाहेर. बिग 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 षटकार. मग त्यामध्ये आपण पाहिलं तर सुजित पवार मुंबई पोलीस. सुजित पवार म्हटलं तर बंटीचा भाऊ सुजित पवार, आणि त्याचबरोबर प्रथमेश विचारे म्हणजे आमच्या खोपोलीचा चिमणी. नक्कीच या खेळाडूने नक्कीच षटकार मारलाय, तर नक्कीच त्यांच्या पाठीराख्यांनी त्यांचे जे बक्षीस लावले ते बक्षीस नक्कीच ते जमा करावे थोड्या वेळात. परंतु ही मॅच खूप महत्त्वाची असेल. शिव 11 संघासाठी एक गोष्ट महत्त्वाची असेल की इथे मॅच जिंकायची आहे. अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 4 बॉल 5 धाब्याची. हितेशला आता करून दाखवायला मागील 2 बॉलचा विसर पडू द्यावा लागेल आणि येणाऱ्या प्रत्येक बॉलवर चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की हा खोपोली प्रीमियर लीगचा थरार आहे. एवढ्या उन्हाचे सुद्धा पाहिलं प्रेक्षक इथे मैदानाच्या बाहेर आहेत. प्रेक्षक सुद्धा या खेळाडूंना दाद देण्यासाठी आलेत. खोपोली प्रीमियर लीगचा हा चांगला असा थरार. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, वाईटची अपील केली आणि बॉल सुद्धा वाईट. आता
इथे इक्वेशन चेंज होतंय, इक्वेशन मध्ये बदल. प्रत्येक बॉलवर 1 धावेची गरज, 4 बॉल 4 ची गरज. सुनील चव्हाण नुकतंच त्याने बाणद सिरीजची सायकल का घेतली होती त्याचं उत्तम उदाहरण या मैदानामध्ये दाखवून देतोय. आधी विक्रांत पाटील चांगली बॅटिंग जरूर केली, आधी पाहिलं तर कल्पेश जाधव यांनी चांगली बॅटिंग जरूर केली, परंतु फिनिशिंग टच कोण देणार, आपल्या टीम मधला महेंद्रसिंग धोनी कोण बनणार, इथे संधी पाहिलं तर सुनील चव्हाणला असेल. आज 7वा वर्ष. अक्षय गावंड यांनी सांगितलं 7 आकडा म्हणजे थाला फॉर रिझन, इथे जिंकून द्यावा लागेल. इथे आलाय विजयी षटकार सुनील चव्हाण. तब्बल पाहिलं तर 800 रुपयाचं कॅश प्राइज सुनील साठी जमा होणं अपेक्षित आहे. आणि जसं रिक्षा आतमध्ये गेली, रिक्षेचं गाणं सुद्धा वाजवायचंय. हिरो जो फिनिशिंग टच देणारा खेळाडू आहे तो या मॅचचा